पोद्दार प्रेमच्या चिमुरड्यांनी रंगवला स्वर आणि तालाचा सुरेख संगम. जंबोसोबत मुलांचा अनोखा उत्साह. स्थानिक पोद्दार प्रेम शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा जंबो के संग सूर और साज का संगम या संकल्पनेखाली अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात शाळेच्या चिमुरड्या विद्यार्थ्यांनी विविध वाद्ये, संगीत, नृत्य विष्कारातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तर कार्यक्रमात प्रामुख्याने या ठिकाणी यावर्षीची संकल्पना सूर आणि साज, संगीत आणि वाद्य यावर आधारित होती. विद्यार्थ्यांनी उत्तर प्रदेशची प्रसिद्ध शहनाई आणि दक्षिण भारतातील मृदंगम यासारख्या पारंपरिक भारतीय वाद्यांची माहिती घेऊन त्यावर आधारित विविध सादरीकरणे या ठिकाणी केली. शाळेचा लाडका मस्कॉट जंबो त्याच्यासोबत मुलांनी मंचावर जो उत्साह दाखवला त्याला पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते. तर शाळेचे प्राचार्य, शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली सदर हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. तर मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पोद्दार प्रेम तर्फे अशा प्रकारचे विविध उपक्रम सातत्याने आयोजित करण्यात येत असतात. तर या कार्यक्रमासाठी या ठिकाणी पोद्दार प्रेमचे सर्व संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला. नमस्कार, मी मिसेस कुमुदिनी सुधीर भामरे, पोद्दार प्रेम या ब्रांचची हेड मिस्ट्रेस म्हणून काम बघते. आज पोद्दार प्रेम धुळे या ठिकाणी मुलांचा वार्षिक उत्सव म्हणजेच ॲन्युअल डे या ठिकाणी साजरा होत आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा अशी सांगता येईल की जंबो के साथ सूर और साज का संगम. या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही मुलांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये कुठले वाद्य वाजवले जाते, त्या वाद्यांना कशा पद्धतीने बनवलं जातं आणि त्याचसोबत त्यांचे नृत्य कुठले आहे ते आम्ही शिकवले आहे. आणि याच अनुषंगाने हा कार्यक्रम या ठिकाणी छोट्या छोट्या चिमुरड्यांच्या साह्याने सादरीकरण त्याचं होत आहे. या कार्यक्रमाला प्राध्यापिका उषा पाटील मॅम यांचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. तसेच पोद्दार प्रेमचे पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपल श्री भूषण उपासनी सर, GM अमोल कोंडे सर यांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला लाभलेली आहे. त्याचबरोबर सर्व पालक वर्ग आणि चिमुरड्यांचे मी कौतुक करते की त्यांनी अतिशय उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आहे आणि या कार्यक्रमाला एक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन आम्हाला या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही ज्या काही कलाकृती वगैरे सादरीकरण करत आहोत तसेच वेगवेगळे उपक्रम आम्ही स्कूलच्या अंतर्गत राबवत असतो, जेणेकरून मुलांचे वेगवेगळे गुण उत्स्फूर्तपणे बाहेर येऊ शकतात आणि त्यांचं सादरीकरण आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या अनुषंगाने असेच करत राहतो. धन्यवाद. ओके.